राग ही एक नैसर्गिक शारीरिक प्रतिक्रिया आहे. एखाद्या ठिणगीसारखी ती आपल्या मेंदूत अचानक भडकते आणि संपूर्ण विचारांचा ताबा घेते. राग येणं स्वाभाविक आहे, पण या नैसर्गिक भावनेचं रूपांतर जेव्हा अनियंत्रित उद्रेकात होतं, तेव्हा आपण एका धोकादायक सीमारेषेवर उभे असतो. या आलेखातील वर जाणारी रेषा रागाचा आवेग दर्शवते, जो काही सेकंद टिकतो. मात्र त्याखालील दीर्घ रेषा पहा. हे क्षणात झालेले नुकसान आहे, जे दशकांपर्यंत टिकते. रागाच्या सर्वोच्च बिंदूवर घेतलेले निर्णय तार्किक प्रक्रियेविना असतात. त्यामुळे हे नुकसान भरून काढणे अनेकदा अशक्य असते. रागावर नियंत्रण मिळवणं हे एक आवश्यक जीवन कौशल्य आहे. हे कौशल्य आपल्या नात्यांना आणि भविष्याला होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी डॅमेज कंट्रोल म्हणून काम करते. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे राग आल्यावर पूर्णतः शांत राहणे. रागाच्या भरात तात्काळ शाब्दिक प्रतिक्रिया देणं थांबवणं हाच खऱ्या अर्थाने सर्वात मोठा विजय आहे. जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो, तेव्हा आपल्या मेंदूमधील हायपर ॲक्टिव्ह झालेल्या भागाला शांत होण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे आपली तार्किक विचार करण्याची क्षमता पुन्हा पूर्णपणे कार्यान्वित होते. रागाची सायकल तोडण्यासाठी शारीरिक अंतर प्रभावी तंत्र आहे. या फीडबॅक लूपमध्ये अडथळा निर्माण केल्यावर रागाचा वेग मंदावतो. दूर जाणे, पाणी पिणे किंवा गाणे ऐकणे या कृती रागाच्या वाढत्या साखळीला यशस्वीपणे खंडित करतात. या कृती समस्या सोडवत नाहीत, तर त्या तुमच्या मेंदूला पुन्हा रिसेट करण्याची संधी देतात. यामुळे तुम्ही पुन्हा समतोल भूमिकेतून परिस्थितीकडे पाहू शकता. रागाचा शारीरिक वेग ओसरल्यानंतर पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे मानसिक प्रक्रियेचा. कोणतेही विधान करण्यापूर्वी स्वतःला हा प्रश्न विचारा: मी आत्ता जे बोलणार आहे त्यामुळे परिस्थिती सुधारेल का? हा प्रश्न तुमच्या शब्दांसाठी फिल्टर म्हणून काम करतो. जर आपण या फिल्टरचा वापर केला नाही, तर संवादाचे रूपांतर वादात आणि पर्यायाने नात्यांमधील कायमस्वरूपी दुराव्यात होऊ शकते. राग पूर्णपणे विरघळवण्यासाठी सहानुभूती हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे. समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेत शिरून परिस्थिती पाहिल्यास रागाची तीव्रता आपोआप कमी होते. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती आणि वागण्यामागची पाळं वेगळी असतात. ही जाणीव आपल्याला वैयक्तिक राग धरण्यापासून रोखते आणि संयम राखण्यास मदत करते. जेव्हा आपण स्वतःच्या प्रतिक्रियेपेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याला प्राधान्य देतो, तेव्हा नाती तोडणारा प्रसंग नाती अधिक मजबूत करण्याची संधी बनतो. रागावर नियंत्रण मिळवणाऱ्या व्यक्तीची नाती अधिक दृढ असतात आणि तिची मानसिक शांतता अबाधित राहते. रागाचा हा प्रादुर्भाव टाकण्यासाठी जीवनात सकारात्मक सवयी आणि आनंदी वृत्ती जोपासणे आवश्यक आहे. या रडार चार्टमध्ये पाहिल्याप्रमाणे जेव्हा आपण सकारात्मक विचार आणि चांगल्या सवयी जोपासतो, तेव्हा आपली भावनिक लवचिकता वाढत जाते. हे गुण भविष्यातील भावनिक ट्रिगर्स विरुद्ध एका लसीसारखे काम करतात. ही वाढलेली लवचिकता आपल्याला बाहेरील परिस्थितीमुळे विचलित न होता शांत राहण्यास मदत करते, ज्यामुळे आयुष्यात स्थैर्य येते. मित्रांनो, राग हा क्षणिक असतो, पण त्यावर मिळवलेले नियंत्रण कायमस्वरूपी शांतता देऊन जाते. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या आयुष्यात शांतता आणि आनंद वाढवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आनंदी जीवन चॅनलला सबस्क्राईब